साहेब आपल्याला प्रिव्हेंटिव्ह करायची. आपल्या प्रिव्हेंटिव्हमध्ये ना BNSS 170 नुसार आहे ना. आता आपण काल त्यांना लेटन वगैरे केलं आणि आपण त्यांना सोडलं बी मुक्त बी केलं. परंतु त्या ज्या घटनेचे जे व्हिडिओ पोस्ट वगैरे तर त्या चालूच आहेत आणि त्याच्यामुळं म्हणजे लॉ ऑर्डरचा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर त्याच्यामुळे आपल्याला ती गोष्ट करणं कायदेशीर कायद्याच्या चौकटीत बसून करणं आवश्यक आहे. प्रिव्हेंटिव्ह बाकी काय नाही. तर BNSS 170 नुसार आहे ना. 170 नुसार आपण त्यांना प्रिव्हेंटिव्ह करणार आहे. हे ते प्रिव्हेंटिव्हचा कायदा सांगताय पण ते करायच्या आधी नोटीस द्यावी लागते. हेच ते सांगत नाहीये. तर त्यांनाच माहित नाहीये काय. वरून आदेश आलेला SP कडून. SP ला बी माहित नाही काय करायचंय ते आणि ह्यांना काही सांगता येत नाही. 170 घालू प्रिव्हेंटिव्हचं कलम सांगतायत ते. नोटीस तर इश्यू करायला लागेल नाही कशा संदर्भात करत आहेत. रिझन तर द्यावं लागेल की बरं प्रिव्हेंटिव्ह कधी करतात. जेव्हा काय म्हणतात एखाद्या व्यक्तीने 5-7 10-12 ठिकाणी गुन्हे दाखल केले तर त्यावेळेस प्रिव्हेंटिव्ह रिझन नसतानाच करायला निघाले ते. मजाक लावलाय कायद्याचा या लोकांनी. मजाक काय बोलणार. ठरवून चाललंय. येस साहेब येस प्लीज. भारतीय न्याय संहितेचे कलम 170 हे निवडणुकीच्या संदर्भातील लाचखोरीच्या गुन्ह्याशी संबंधित आहे. BNS 170 साहेबांनी सांगितलं ना. BNS दखलपत्र गुन्हा होण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी अटक. त्याच्यासाठी मॅजिस्ट्रेट बरं मला कोणता गुन्हा घडवायचा आहे का. डोक्यातच नाही माझ्या. डोक्यातच नाही काय गुन्हा घडला. गुन्हा कोणत्या प्रकारचा. आणखी नाही वाचलं ना. अटक करायला आलेला तुम्ही. नाही अटक नाही. काय फक्त गुन्हाच नाही. आणखी नाही ना. वॉरंट नाही नोटीस म्हणत आहे आम्ही. केबल आनंद कुठे
कुठे गेलेत? उदय कुठे? प्रश्न विचारा ना साहेबाला. बाईट रेकॉर्ड तेच पाठवलं त्यांनाच फोन दुसऱ्या येत नाही नोटीस दिल्याशिवाय. असं नाही करता येईल. द्यावे लागते नोटीस. आवश्यकता नसेल पण ते इन्फॉर्म ठीक आहे ना. मी नोटीस नाही देत, माझं हे करा. नाही तेवढं करायला कुणाला वेळ आहे तेव्हा? तुमच्याच मागे लागत बसू ते. हे करा म्हणजे माझा आणि तुमचा काही संबंधच नाही तर. मी जर चुकीचं वाटतं बाबा, नाही करायचं चुकीचं वाटलं तर हो, उद्या चुकीचं वाटतं उद्या चला वेळ नका घालू. कसं आहे, वेळ नका घालू. उद्या आणि मी झोपेत न उठलोय, मला फ्रेश व्हायचंय, मला वॉशरूमला जायचंय. चला म्हणजे तुम्ही काय माणसाला माणूस बघता की जनावर बघता? हा, झोपेत न उठलोय मी आता. असं काय काय फ्रेश व्हायचंय, मला वॉशरूमला जायचंय, काय असतं की नसतं माणसाला? काय सोबत असं कसं घेऊन जाणार? नाही मी ठरवेल ना, मला जा काय म्हणतात, प्रेशर ते एवढं प्रेशर तर यावं लागेल ना. पाणी प्यायचं, पाण्याशिवाय होत नाही. हॅलो, हा बोला ना. काय हो काय या ना, या कुठे? नोटीस द्या. बाईट नंतर, कारवाईच्या नंतर बाईट. कारवाईच्या नंतर नाही येणारच नाही, चालेल. या, चालेल. कालचा विषय हो.
कशा करता अटक करणार? कशा करता अटक व्यवस्थित कुठल्या कलमाने? प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी. कॅमेरा बंद होऊ देऊ नको. सगळ्यांनी समोर उभं राहायचं. हात सुद्धा नाही लागला पाहिजे. काही संबंध नाही. माझ्या ऐका ना, मला वॉशरूमला जायचंय, तुम्ही मला हात लावू नका. ऐका ना, वॉशरूमला तर जावं लागेल ना. सर आम्हाला उचलायला लागलं. हात लावू नका. लावतो मी. हात लावू नका. वॉशरूमला जायचंय. समोर या. मी फ्रेश होऊन येतो ना. येतो बोललोय की समोर थांबायचं. फ्रेश होतो. ऐका ना, त्याला फ्रेश होऊ द्या. आंघोळ आतमध्ये जावा मग. बोलवा आणि म्हणजे आतमध्ये जावा की मग. आतमध्ये बसा. आतमध्ये बसा. जावा आतमध्ये. असं बघायचं का तुम्हाला? काय संबंध नाही. असं बघायचं का तुम्हाला? काय वागलं? चौकशी